समृद्धी महामार्ग हा विकासाचा कमी आणि अपघातांचा मार्ग बनत चाललाय। दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढतच आहे। यातच रविवारी सकाळी समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला। यात 7 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सिवनी पिसा गावाजवळ हा अपघात घडलाय। समृद्धी महामार्गाची भव्यता इतर महामार्गांच्या तुलनेत वेगाची मर्यादा जास्त, यामुळे अपघातांचा महामार्ग अशी देखील ओळख बनत चालली आहे। यातच रविवारी सकाळी 6च्या सुमारास भीषण अपघात घडला। यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 7 जण गंभीर जखमी झाले होते, तर जखमींपैकी 2घांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सिवनी पिसा गावाजवळ हा अपघात घडलाय। अर्टिका कार औरंगाबादहून शेगावकडे येत असताना हा अपघात घडला। अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं, तर पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले। तर अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक देखील मोठ्या प्रमाणात घटनास्थळी जमा झाले होते, त्यामुळे वाहतुकीवर देखील याचा परिणाम होऊन वेग मंदावला होता। एकाच अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। नाशिक इथं बच्चू कडूंवर गद्दार असल्याची टीका झाली होती। यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलंय। काही लोक आम्हाला गद्दार म्हणतात, आम्ही गद्दार आहोत, पण नेत्यांचे गद्दार आहोत, जनतेचे गद्दार आम्ही कधीच होणार नाही, असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं। ते अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील शिवजयंतीच्या कार्यक्रमात बोलत होते। नेत्यांची गुलामगिरी करणारा बच्चू कडू नाही, निष्ठा नेत्यांवर, पक्षावर आणि माझ्यावरही ठेवू नका, तर निष्ठा देशावर, आपल्या बापावर ठेवा, असंही ते म्हणाले। तुम्ही झेंडा बदलला का तुम्ही बदलून जाता, प्रश्न महत्वाचा नाही। काही लोक आम्हाला गद्दार म्हणते, आम्ही गद्दार आहोत, बिलकुल गद्दार आहोत, पण आम्ही नेत्याचे गद्दार आहोत, जनतेचे गद्दार नाही, बिलकुल नाही। जनतेचे गद्दार आम्ही कधी होणार नाही। उसके लिए जो भी करना है वो कर लूंगा, जो भी सहन करना है वो भी करूंगा। सामान्य माणसाला थापड मारली तरी बेहत्तर, पण नेत्याची गुलामी करणारा बच्चू कडू नाही नक्की आहे। आणि त्या हिशोबानं तुम्ही आम्ही सगळ्यांना निष्ठा नेत्यावर ठेवू नका, बच्चू कडूवर ठेवू नका, कोणत्याही पक्षावर ठेवू नका। निष्ठा आपल्या बापावर ठेवा, छत्रपतीवर ठेवा, देशावर निष्ठा ठेवा, अशी विनंती करतो आणि सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो। जय जय महाराज। आदिवासी समाजाची ओळख असलेल्या 2 दिवसीय फगवा महोत्सवाला सुरुवात झाली आहे। अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील कोठा इथं आयोजित या महोत्सवात खासदार नवनीत राणा यांची विशेष उपस्थिती होती। महोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप मिळावं यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असं प्रतिपादन खासदार नवनीत राणा यांनी यावेळी केलं। राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी डिसेंबरमधील अमरावती दौऱ्यात फगवा पर्यटन महोत्सव घेण्याची घोषणा केली होती। त्यानुसार पर्यटन संचालनालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं 2 दिवसीय महोत्सवाला सुरुवात झाली आहे। ढोल व बासरीचे मंजूळ संगीत, आदिवासी कलावंतांचे मनोहारी नृत्य अशा आल्हाददायक वातावरणात या महोत्सवाला प्रारंभ झाला। यावेळी खासदार नवनीत राणा यांनीही आदिवासी बांधवांच्या समूह नृत्यात सहभागी होऊन त्यांचा उत्साह वाढवला। मेळघाटात होळी सणाचं मोठं महत्त्व आहे। येथील आदिम संस्कृतीचं दर्शन महत्त्व देशभर पोहोचावं यासाठी महोत्सवाला व्यापक स्वरूप मिळावं, असे नवनीत राणा म्हणाल्या। राज्य शासनाकडून अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले जात आहे। अर्थसंकल्पात अमरावती विभागासाठी तसेच आदिवासी बांधवांसाठी मोठी तरतूद करण्यात आली असल्याचं देखील त्या म्हणाल्या। इन्वॉल्वमेंट रहेगा और उसको उसी तरीके से सेलिब्रेट करेंगे जिस तरीके से वृंदावन में, पूरे वर्ल्ड में, विश्व में वृंदावन की होली जिसे पहचानी जाती है, उसी तरीके से अगले साल से होली और फगवा उत्सव हमारे क्षेत्र में भी उसी लेवल पे होना चाहिए, जहां पर पूरे देश में पता लगे कि आदिवासियों की होली किस तरीके से मेलघाट में मनाई जाती है। राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर केला। या अर्थसंकल्पात अनेक विमानतळांसाठी निधी घोषित करण्यात आला, मात्र अमरावती विमानतळ विकासासाठी निश्चित निधीची तरतूद करण्यात आली नाही। यामुळे माजी काँग्रेस नेते सुनील देशमुख यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे।
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात छत्रपती संभाजी येथील विमानतळाला 734 कोटी, शिर्डी विमानतळाला 524 कोटी, नागपूर मिहानकरिता 100 कोटी, मात्र अमरावती विमानतळ विकासासाठी निश्चित रक्कम घोषित न केल्यानं डॉक्टर सुनील देशमुख नाराजीचा सूर व्यक्त करत आहे. अमरावती हे राज्यातील एकमेव विभागीय ठिकाण आहे जिथं विमानसेवा सुरू नाही. विमानतळाचा विकास व्हावा यासाठी राज्य सरकार विरोधात डॉक्टर सुनील देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका सुद्धा दाखल केलेली आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो तेव्हा त्या या बिलोरा एअरपोर्टाला सुरुवात केली आणि तेव्हा पहिला शासन निर्णय काढला. 2009 ते आज 2023 म्हणजे जवळजवळ 14 वर्षाचा वनवास आपण भोगून राहिलो. आणि मुख्य म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये एकमेव विभागीय मुख्यालय आहे की जिथे एअरपोर्ट नाही. हे असताना सुद्धा आणि महाराष्ट्रामध्ये विदर्भाचे मुख्यमंत्री तेव्हा तत्कालीन, आता विदर्भाचे उपमुख्यमंत्री असताना सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात तरतूद या बिलोरा एअरपोर्टसाठी झाली नाही, हे असं माझं म्हणणं आहे. तुम्ही पहा ना, तुम्ही एअरपोर्ट तुम्ही जे याच्यात अधिवेशनामध्ये जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली 734 कोटी हे लँड ॲक्विजिशन भूसंपादन औरंगाबादच्या किंवा संभाजीनगरच्या भूसंपादनासाठी विमानतळासाठी दाखवले. तसंच शिर्डीच्या विमानतळाचं एक्सपान्शन करण्यासाठी, विस्तारीकरण करण्यासाठी 534 कोटी रुपये दाखवले. नागपूरच्या विमानतळाचं विस्तारीकरण एक्सपान्शनसाठी मिहानच्या तिथे 100 कोटी दाखवले. पण अमरावती आणि अकोला या बाबतीत फक्त मोघम अमरावती आणि अकोला या विमानतळ लवकर सुरू करण्याची योग्य ती कारवाई किंवा योग्य ती निधी देण्यात येईल. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जसं बाकी एअरपोर्टसाठी, बाकी विमानतळासाठी जशी स्पेसिफिक निधीची घोषणा केली तशी एक 50 कोटी 60 कोटी एक आज जवळजवळ 50-60 कोटी रुपये आज एअरपोर्ट कार्यान्वित होण्यासाठी लागतात. तेवढी निधीची घोषणा झाली असतं तर आम्हाला चांगलं वाटलं असतं. तर अमरावती शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या शासकीय मेडिकल कॉलेज हे इतर जिल्ह्यांच्या सोबत अमरावती मेडिकल कॉलेज जोडल्या गेलं असून निधीची तरतूद केली नसल्याचं डॉक्टर सुनील देशमुख म्हणाले. ज्याप्रमाणे नागपूरसाठी निधीची तरतूद करतात त्याचसारखीच तरतूद विदर्भातील इतरही जिल्ह्यांसाठी करायला पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले. मेडिकल कॉलेजचं 13 मेडिकल सोबत अमरावती जोडून टाकली. अरे मला तुम्ही सांगा, आज प्रत्येक विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी प्रत्येक नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबईत कमीत कमी 3 ते 4 मेडिकल कॉलेज आहे. एकमेव अमरावती असं आहे की जिथे एकमेव मेडिकल कॉलेज आहे ते प्रायव्हेट आहे, एकही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाही. असं असताना तुम्ही 13 मेडिकल कॉलेजचे जे लिस्ट बिल त्याच्यात अमरावतीत टाकलं म्हणजे तुम्ही आता लाईनीत उभे राहा. मला काय म्हणणं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही नागपूरसाठी तडफड करता, ज्या पद्धतीने नागपूरसाठी तुम्ही निधीची उपलब्धता करून घेता, 1000 हेक्टरचं तुम्ही तिथे लॉजिस्टिक पार्क उभारला आहे, 100 कोटी रुपये विभागीय क्रीडा संकुलसाठी दिले, तसं का नाही करत तुम्ही अमरावतीसाठी? तसं तुम्ही का नाही करत अकोल्यासाठी? का नाही करत बुलढाण्यासाठी? म्हणजे नागपूरसाठी निधीची तरतूद करून अर्थसंकल्प मांडायचा आणि बाकी जिल्ह्यासाठी फक्त मोघम करू, बिलकुल आम्ही आता पाठीमागे हटणार नाही अशा गोष्टी सांगून तोंडाला पानं पुसायचे. म्हटलं हे चुकीचं आहे. नागपूर म्हणजे विदर्भ नाही. अकोला आणि अमरावतीच्या एअरपोर्टसाठी तुम्ही तातडीने तुमचे जे अर्थसंकल्पाचं जे उत्तर आहे त्याच्यामध्ये किती पैसे ठेवणार आहात असं स्पेसिफिक सांगा. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे पाण्याला स्वतः आपल्या ताटामध्ये सगळं वाढून घेणे, सगळ्या पंचपक्वानं वाढून घेणे आणि बाकी जिल्ह्याला गोपालकाल्यासारखं लाईनीत उभं राहून तुमच्या वाट्याला जेवढं आहे ते आपल्या कटोऱ्यात घ्या असं सांगणं हे उचित नाही. मला वाटतं उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पाच्या उत्तरामध्ये या स्पेसिफिक 2 गोष्टी अमरावतीसाठी कराव्या. फडणवीसांचा यंदाचा पंचामृत अर्क विमानतळापर्यंत झिरपला नाही. निधीची तरतूद अर्थसंकल्पातील नसल्यानं विमानतळाची विकास कामे कशी पूर्ण होणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 14 वर्षांनंतरही अमरावतीकरांचं विमान टेक ऑफचं स्वप्न अपूर्णच आहे. अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती. अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरातील एका पानटपरी चालकावर काही तरुणांनी क्षुल्लक कारणावरून प्राणघातक हल्ला चढवला. प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
तिवसा शहरातील वनविभागाच्या कार्यालयाला लागून फिर्यादी तरुणानं फ्रेंड्स कॉर्नर नावानं एक पानटपरी सुरू केली. मात्र गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी त्याला त्रास देणं सुरू केलं. आम्हाला खर्रा, सुपारी, सिगरेट आणि हफ्ता देत जा, नाहीतर जीवे मारू अशी अनेकदा धमकी दिली. यातच या गुंडांनी फिर्यादीवर प्राणघातक हल्ला करत गंभीर जखमी केलं. तर पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत पप्पू उर्फ पारस शंकर आव्हाड आणि ऋषिकेश राजनकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जातोय. तर शहरात दहशत पसरवणाऱ्या गुंडांवर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आदिवासींचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे होळी. आदिवासी समाजाची होळी ही 5 दिवस चालते. होळीच्या नंतर मेळघाटात सुरू होते मेघनाथ बाबा यात्रा. आदिवासी बहुल लोकांमध्ये या यात्रेला विशेष महत्त्व असून यंदाच्या या यात्रेला सुरुवात झाली आहे. आदिवासींचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे होळी असतो. आदिवासींची होळी ही 5 दिवस चालते. या दरम्यान फगवा मागण्याची परंपरा आहे. होळीच्या नंतर मेळघाटात सुरू होते ती म्हणजे मेघनाथ बाबा यात्रा. आदिवासी बहुल लोकांमध्ये या यात्रेला विशेष महत्त्व आहे. आदिवासींची मोठी श्रद्धा मेघनाथ बाबांवर आहे. या यात्रेत 50 ते 60 फूट उंच लाकडी 3 खांबांवर पूजा केली जाते आणि त्यावर नवस फेडला जातो, अशी येथील परंपरा आहे. या मेघनाथ बाबा यात्रेमध्ये जीवनावश्यक साहित्य तसेच इतर साहित्य देखील असतात. यावेळी आदिवासी बांधव पारंपरिक नृत्य सादर करतात आणि आनंदोत्सव साजरा करतात. मेळघाटातील जरीदा, काटकुंभ, हत्रू, काजलडोह आणि बिबा या गावात ही यात्रा भरली जाते. फॉलो करत नाही मी गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत चालला आहे. यामुळे गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या मातीच्या माठाला नागरिक पसंती देत असल्याचं चित्र आहे. बाजारपेठेत विविध प्रकारचे माठ उपलब्ध झाले असून कुंभारांच्या व्यवसायाला देखील चालना मिळाली आहे. गेल्या 2-3 आठवड्यांपासून वातावरणात वाढत चाललेला तापमानाचा पारा लक्षात घेता अनेकांनी या गरमीपासून बचावात्मक पवित्रा घेण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणजे फ्रीजमधील थंडगार पाणी पिण्याऐवजी अनेक जण माठातील पाणी पिणं पसंत करतात. त्यामुळे यावर्षी कुंभारांच्या मातीच्या माठांना चांगलीच मागणी वाढली आहे. पूर्वीच्या माठांचा वापर मधल्या काळात कुठेतरी लोप पावत चालला होता. त्यातच कुंभारांना माठ बनवण्यासाठी लागणारी माती, लाकडे, तूस, राखाडी या गोष्टी आजच्या डिजिटल युगात मिळणं कठीण झालं असल्यानं या कुंभारांच्या व्यवसायावर गदा आली होती. तरी सुद्धा घेतला वसा सोडायचा नाही या जिद्दीनं हा कुंभार माठ बनवण्यासाठी लागणाऱ्या या वस्तू मिळत नसल्या तरी बाहेरून रेडीमेड माठ आणून आपला व्यवसाय करीत आहे. मधल्या काळात मातीच्या माठांचा व्यवसाय लोप पावत चालला आहे असं वाटत होतं. मात्र 2 वर्षापूर्वी आलेल्या कोरोना काळात आणि त्यात अनेकांची कोलमडलेली आर्थिक परिस्थितीचा विचार करून अनेक जण घशाला त्रास होऊन सर्दी खोकल्याला सामोरे जाण्यापेक्षा फ्रीजचा वापर कमी करून आणि विजेचा वापर कमी करून साध्या माठातील पाणी पिणं पसंत करत आहे. अमरावती शहरातील रुक्मिणी नगर इथं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 15 मार्चला होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनासंदर्भात रूपरेषा निश्चित करण्यात आली. पती पत्नीस मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात यावी, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार भेदभाव न करता सर्वांना हायर पेन्शन आणि त्यासाठी भरावी लागणारी रक्कम मिळणाऱ्या पेन्शन वाढीच्या एरियसमधून समायोजन करण्यात यावी आदींसह अन्य मागण्यांना घेऊन पेन्शनर्स बांधवांचा अनेक वर्षांपासून सातत्याने
सातत्यपूर्ण लढा सुरू आहे. शनिवारी रुक्मिणी नगर येथील आयोजित 15 मार्च 2023ला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 रहाटगाव चौकी अमरावती इथं करण्यात येणाऱ्या रास्ता रोको आंदोलनासंदर्भात रूपरेषा निश्चित करण्यात आली. यावेळी इंजिनियर्स अशोक टेंभरे, ॲडव्होकेट कविश डांगे, विजय गुटोलिया, ओंकार अंधुरे आदींनी सेवानिवृत्त बांधवांना मार्गदर्शन केलं. केंद्र व राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी 15 मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हास्तरीय केल्या जाणाऱ्या आंदोलनात पेन्शनर्स बांधव आणि भगिनींनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे. कर्मचारी निवृत्ती वेतन योजना 1995चे आम्ही सदस्य आहोत आणि संपूर्ण भारतात जवळपास 70 लाख पेन्शनर्स आहेत. परंतु या पेन्शनर्सना फक्त 1000 ते 3000 या दरम्यान पेन्शन मिळत आहे आणि या अन्यायाविरुद्ध या अन्यायकारक मागणीसाठी आम्ही 1916 पासून या ठिकाणी आंदोलन करत आहोत. आमची प्रमुख मागणी आहे की कमीत कमी 7500 आणि त्यावर आधारित महागाई भत्ता देण्यात यावा आणि 2016ला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे मूळ पगारावर ऍक्च्युअल बेसिक आणि मूळ पगार याच्यावर आधारित पेन्शन देण्यात यावी. परंतु हा लढा सुप्रीम कोर्टामध्ये 2016 पासून सुरू आहे आणि 2022 नोव्हेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. त्याविरुद्ध सुद्धा ईपीएफओची भूमिका अत्यंत नकारात्मक आहे आणि याबद्दल 4 महिन्यात जे ऑप्शन्स फॉर्म भरून देण्याचे होते त्याच्यासाठी सुद्धा अनेक प्रकारच्या अडचणी या ठिकाणी निर्माण केल्या जात आहेत. या सर्व अन्यायकारक बाबींचा निषेध म्हणून 15 मार्चला आम्ही सकाळी 11 वाजता रहाटगाव चौकामध्ये संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करणार आहोत, जेणेकरून केंद्र सरकारला या समस्येची जाणीव होईल आणि आमच्या मागण्या पूर्ण होतील. धन्यवाद. अमरावती दर्यापूर मार्गावर दुचाकींचा किरकोळ अपघात होऊन एक महिला जखमी झाली होती. मात्र यात पायाला गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान याच मार्गानं बंदोबस्तासाठी अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव जात होते. त्यांनी तत्काळ वाहन थांबवून शासकीय वाहनानं जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केलं. या सहृदयी वागणुकीमुळे त्यांचं आणि पोलीस विभागाचं कौतुक होत आहे. अमरावती दर्यापूर राज्यमार्गानं मुलगा आई दुचाकीनं अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विहीरगाव इथं आपल्या राहत्या गावी जात होते. दरम्यान अचानकपणे दुचाकीनं तोल जाऊन किरकोळ अपघात झाला. मात्र या दुचाकीवरील महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली. मात्र रस्त्यानं ये जा करणाऱ्या नागरिकांनी कुठलीही मदत केली नाही. यातच अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव हे अमरावतीहून अंजनगाव सुर्जी इथं बंदोबस्तासाठी जात होते. त्यांना हा अपघात दिसला. त्यांनी तातडीनं शासकीय वाहन थांबवलं आणि या जखमी महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. मोठे पोलीस अधिकारी स्वतः जखमी नागरिकांच्या मदतीला धावून आले. याचं सर्वत्र कौतुक होत आहे. आज 5:30 वाजताच्या दरम्यान माननीय पोलीस अधीक्षक सर हे अमरावतीवरून अंजनगावकडे जात असताना म्हैसपूर फाट्याजवळ मोटरसायकल क्रमांक MS 27 AD 9582 हिचा किरकोळ अपघात झालेला त्यांना दिसला. त्यावर त्या महिला आणि तिचा मुलगा ह्याला विचारपूस केली असता त्यांना किरकोळ मार लागल्यास सांगितले. तेव्हा माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सर यांनी त्या महिलेस आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये सुरक्षितपणे बसवून पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कोल्हापूर येथे आणण्यात आलेले आहे. सदर अपघाताची चौकशी आम्ही करीत आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात 30 कोटींचा आधुनिक संत्रा प्रकल्प मोर्शी वरुड शहराच्या मध्यभागी असलेल्या उमरखेड इथं उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबत घोषणा होताच मोर्शी वरुड तालुक्यातील संत्रा बागायतदार शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मोर्शी वरुड तालुक्यात संत्र्यावर प्रक्रिया करणारा उद्योग नसल्यानं बागायतदार शेतकऱ्यांकडून ही फळे देश विदेशात पाठवून सुद्धा पाहिजे तसा भाव मिळत नाही. त्या अनुषंगानं 9 मार्च रोजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय बजेटमध्ये 30 कोटींचा आधुनिक संत्रा प्रकल्प मोर्शी वरुड शहराच्या मध्यभागी असलेल्या उमरखेड इथं उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात 2021च्या अर्थसंकल्पात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोर्शी वरुड तालुक्यात आधुनिक संत्रा प्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगानं पणन विभागाकडून फिजिकल रिपोर्ट सादर करून
प्रस्ताव सुद्धा मागितला होता. मात्र निधीची तरतूद नसल्यानं आधुनिक संत्रा प्रकल्पाचा प्रस्ताव प्रलंबितच राहिला होता. मात्र शिंदे फडणवीस सरकारनं पहिल्याच अर्थसंकल्पात आधुनिक संत्रा प्रकल्पाला 30 कोटी मंजूर केल्यानं या भागातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. बातमीपत्रात इतकंच. बातम्यांची मालिका अशीच सुरू राहील. तोपर्यंत तुम्ही बघत राहा UCN न्यूज. नमस्कार.